नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 ऑगस्ट 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपल्या राज्याने या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक लेफ्टनंट जनरल कोण बनलेल्या आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, साधना सक्सेना नायर असं त्या या ठिकाणी व्यक्तींचं नाव आहे. लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या म्हणजे जे काही मेडिकल या ठिकाणी डिपार्टमेंट असतं त्याच्या पहिल्या महिला महासंचालकपदी यांची नियुक्ती झालेली आहे. पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिलाबद्दल आहे. लगेच आपण काय करूया, महत्त्वाच्या जे काही लेटेस्ट प्रथम या ठिकाणी महिला नियुक्त करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिलांचं नाव आहे दिव्यकृती सिंग. जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला आहे श्रीजा अकुला. भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावर असणारी पहिली महिला बनलेल्या आहेत या ठिकाणी प्रीती रजक. दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्स वुमन प्रवासी तिकीट परीक्षक बनलेल्या आहेत सिंधू गणपती. BSF दलाच्या पहिल्या महिला स्नायपर बनलेल्या आहेत सुमन कुमारी. अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत नईमा खातून. भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनल्या आहेत अनामिका बी राजीव. आणि लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत साधना सक्सेना नायर. ठीक आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. कोणता देश 2024 क्वाड QUAD क्वाड समिटचे यजमानपद भूषवणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. एस जयशंकर जपानमधील टोकियो या ठिकाणी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. याच्यावरती आपण ऑलरेडी प्रश्न कव्हर केलेला आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 2025 क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करणार आहे. भारत 2024 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी 6व्या क्रमांकाच्या क्वाड शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. मग तुम्हाला गोष्टी काय काय विचारल्या जाऊ शकतात लक्षात घ्या. ही झाली 6वी परिषद, कुठे होणार आहे? भारतामध्ये. याच्या अगोदरची 5वी शिखर परिषद कधी झाली? मे 2023 मध्ये. ती कोणत्या देशाने आयोजित केलेली होती? तर ऑस्ट्रेलियाने. याच्यानंतर म्हणजे 2024च्या नंतर कधी होणार आहे? 2025 मध्ये. ते कोण आयोजन करणार आहे? तर अमेरिका. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का क्वाड हा जो काही ग्रुप आहे याच्यामध्ये किती देश आहेत आणि त्या देशांची नावे काय आहेत? तो पण आपण काय करूया, लेटेस्ट जे काही समिट्स आहेत, शिखर परिषद आहेत वेगवेगळ्या देशाच्या अंतर्गत, त्याच्यावरती एकदा रिव्हिजन मारूया. लिहून घ्या, अत्यंत महत्त्वाचं आहे. नाटोची जी काही शिखर परिषद आयोजित करण्यात आली 2024 मध्ये अमेरिकामध्ये. पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती गोव्यामध्ये. जागतिक शिखर परिषद 2024 ची जी काही झाली, कशाची? शिक्षण शिखर परिषद, ती झाली होती दुबईमध्ये. 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया आयोजित करण्यात आला गोव्यामध्ये. जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया 2023 आयोजित करण्यात आलं गुजरातमध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट या ठिकाणी भरवण्यात आला मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 इंडोनेशिया. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद म्हणजेच COP28 ही भरवण्यात आली UAE या ठिकाणी. G77 शिखर परिषद 2024 युगांडामध्ये. 2024 वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये आणि क्वाड समिट 2024 भारतामध्ये. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या आर्थिक नियामकाने अलीकडेच SEVA सेवा चॅटबॉट लॉन्च केलेला आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सेबी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, सेबीनं काय केलेलं आहे, SEVA सेवा नावाचं चॅटबॉट लॉन्च केलेलं आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या. सेवा चॅटबॉट एक कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम आहे, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सने युक्त आहे. हा असा चॅटबॉट आहे जो काही गुंतवणूकदारांच्या प्रश्नांची उत्तरं देईल. म्हणजे आपण एखादा या ठिकाणी इन्व्हेस्टर आहोत, आपण या ठिकाणी यांना एखादा प्रश्न विचारला की बाबा गुंतवणूक संदर्भात थोडीशी माहिती द्या, किंवा गुंतवणुकीमधील जे काही महत्त्वाच्या टर्म्स असतात, ज्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत, त्या संबंधित जर आपण यांना विचारलं तर ते व्यवस्थितपणे या ठिकाणी आपल्याला आन्सर देऊ शकतील. तर अशा प्रकारचे हे चॅटबॉट आहे, ज्याचं नाव आहे SEVA सेवा चॅटबॉट, लॉन्च केलं आहे सेबीने. लगेच आपण या ठिकाणी काय करूया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता याच्या निगडीत काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. AI आणि रोबोटिक्स पार्क या ठिकाणी बनवण्यात आलं आहे आर्ट पार्क नावाने बेंगलोरमध्ये. रिलायन्सचं AI चॅटबॉटचं नाव आहे हनुमान. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लोबल फोरम भरवण्यात आलं सेओल या ठिकाणी. GPT-4o आजपर्यंतचे सर्वात वेगवान आणि सर्वात शक्तिशाली AI मॉडेल आहे, जे विकसित केलं आहे ओपन AIने. AI क्रिश आणि AI भूमी या 2 AI अँकरची घोषणा केलेली आहे दूरदर्शनने. दुसरी जागतिक AI परिषद भरवण्यात आली दक्षिण कोरियामध्ये. भारतातील पहिली AI समर्पित संस्था युनिव्हर्सल AI विद्यापीठाचे कुलगुरू बनलेले आहेत सायमन मॅक. जंगलातील आग शोधण्यासाठी पहिली प्रगत AI प्रणाली सुरू करण्यात आली पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये. जनरेटिव्ह AI इनोव्हेशन्समध्ये भारताचा क्रमांक 5वा आहे. जगातील पहिली मिस AI बनलेली आहे केंजा लायली. आणि सेवा चॅटबॉट लॉन्च केलेला आहे या सेबी या संस्थेने. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो. केटी लेडीकी नावाची एक महिला खेळाडू आहे, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर पर्याय क्रमांक ए, स्विमर म्हणजेच स्विमिंग या खेळाशी संबंधित आहेत. केटी लेडेकी असं त्या खेळाडूचं नाव आहे. कोणत्या देशाला बिलॉंग करतात तर अमेरिका. यांच्याबद्दल हा प्रश्न का महत्त्वाचा आहे तर लिहून घ्या. ऑलिम्पिक 1500 मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्णपदक जिंकून त्यांनी एक इतिहास रचलेला आहे. तिने या एकाच खेळाच्या प्रकारामध्ये विक्रमी 8 सुवर्ण पदक मिळवलेले आहे. ती 13व्या ऑलिम्पिक पदकांसह इतिहासातील सर्वात सुशोभित महिला जलतरणपटू या ठिकाणी बनलेले आहेत. यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पहा, फर्स्ट फिमेल स्विमर टू विन गोल्ड मेडल्स ॲट 4 डिफरंट ऑलिम्पिक्स. जसं की 2022 मध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं, त्यानंतर 2016 मध्ये देखील सुवर्ण पदक जिंकलं, 2020 मध्ये देखील सुवर्ण पदक जिंकलं आणि 2024 मध्ये देखील सुवर्ण पदक त्यांनी पटकावलेलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी केटी लेडेकी यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो एक्झामला. पुढचा प्रश्न एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे इंडिया ॲट 100 एनव्हिजनिंग टुमॉरोज इकॉनॉमिक पॉवर हाऊस नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, KV सुब्रमण्यम असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे इंडिया ॲट 100 एनव्हिजनिंग टुमॉरोज इकॉनॉमिक पॉवर हाऊस असं या पुस्तकाचं नाव आहे. क्लिअर? प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाचे लेखक आणि त्यांचे प्रकाशित करण्यात आलेलं पुस्तक. लगेच आपण काय करूया, नवनवीन जे काही लेखकांनी पुस्तके प्रकाशित केलेली आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक लिहिले आहे सॅम पित्रोदा यांनी. आय कॅन कोच हे पुस्तक लिहिले आहे सिद्धार्थ राजशेखर यांनी. नाईफ हे पुस्तक लिहिले आहे सलमान रश्दी यांनी. जस्ट अ मर्सिनरी हे पुस्तक लिहिले आहे या ठिकाणी दुव्वुरी सुब्बाराव यांनी. हेवनली आईसलँड्स ऑफ गोवा हे पुस्तक लिहिले आहे PS श्रीधरन पिल्ले यांनी. द बुक ब्युटिफुल हे पुस्तक लिहिले आहे प्रदीप सेबॅस्टियन यांनी. कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट हे पुस्तक लिहिले आहे कर्नल MB रवींद्रनाथ यांनी. जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग्स फॉर कॉर्पोरेट सक्सेस हे पुस्तक दोघा जणांनी लिहिलेलं आहे R गोपालकृष्णन आणि हर्ष भट्ट यांनी. ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स हे पुस्तक लिहिले आहे सुदीप्ता सेनगुप्ता यांनी. आणि इंडिया ॲट 100 एनव्हिजनिंग टुमॉरोज इकॉनॉमिक पॉवर हाऊस हे पुस्तक लिहिले आहे KV सुब्रमण्यम यांनी. पुढचा प्रश्न, भारत आपला पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती 2024 2 टप्प्यामध्ये आयोजित करणार आहे. तर त्याचा पहिला टप्पा टिंबटिंबमध्ये असणार आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी ही जी काही एअर एक्झरसाइज आहे, हवाई या ठिकाणी सराव आहे तरंग शक्ती 2024 नावाचा, तो या ठिकाणी पहिला टप्पा तमिळनाडूमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मग स्वाभाविक आहे तुम्हाला दुसरा टप्पा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. दुसरा टप्पा 29 ऑगस्ट 2024 ते 14 सप्टेंबर 2024 दरम्यान जोधपूर एअरफोर्स स्टेशनवरती आयोजित केला जाणार आहे.
या सरावामध्ये सहभागी होण्यासाठी 51 वेगवेगळ्या देशांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट स्टार मार्क करून घ्या, या सरावासाठी इस्रायलला निमंत्रित करण्यात आलेलं नाहीये असं हवाई दलानं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या देशाला निमंत्रित करण्यात आलेलं नाहीये तरंग शक्ती या भारताच्या एअर एक्झरसाइजमध्ये? तेव्हा उत्तर लिहायचं इस्रायल. ठीक आहे. तर पहिला टप्पा कुठे होणार आहे? तमिळनाडूमध्ये. तमिळनाडूबद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन, राज्यपाल आहेत RN रवी आणि राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: मन्नर, मरींची आखात, इंदिरा गांधी, मधुमलाई आणि मुकुर्ती. आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत: मेट्टूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न, कोणत्या विधानसभेने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी विधेयक मंजूर केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी, तेलंगणा विधानसभा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा विधानसभेने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी बिल पास केलेलं आहे, विधेयक मंजूर केलेलं आहे. इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या, यंग इंडिया स्किल्स युनिव्हर्सिटी तेलंगणा. PPP फॉर्मॅटवरती हे बिल असणार आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप बिल 2024 हे या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. तुम्ही म्हणताल या विधेयकाचा उद्देश काय आहे? तर लिहून घ्या, 17 वेगवेगळ्या विषयांमधील कौशल्य म्हणजे स्किल जे विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा रोजगार सुनिश्चित करू शकतात, अशा प्रकारचे कौशल्य विद्यापीठाची स्थापना करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे, पर्पज आहे. तर पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तेलंगणा या राज्याची स्थापना 2 जून 2014 झाली. वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णुदेव शर्मा, माफ करा वर्मा, जिष्णुदेव वर्मा असं त्यांचं नाव आहे. राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मृगावानी आणि महावीर हरिणा. आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत, सिंगूर आणि पोचरम. पहा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. सॅन फ्रान्सिस्को येथील एका समारंभामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT खरगपूरने कोणाला मानद डॉक्टरेट बहाल केलेली आहे पदवी? तर पर्याय क्रमांक ए, आपले सुंदर पिचाई आणि अंजली पिचाई या दोघांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. कशासाठी? त्यांचं काय काम होतं? उद्देश काय आहे? तर लिहून घ्या, डिजिटल परिवर्तन, परवडणारे तंत्रज्ञान आणि अग्रगण्य नवकल्पनांमध्ये योगदानासाठी यांना या ठिकाणी या पुरस्काराने किंवा या मानद डॉक्टरेट पदवीने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे. पिचाई, आपले सुंदर पिचाई 2004 मध्ये गुगलमध्ये जॉईन झाले होते आणि ऑगस्ट 2015 मध्ये पिचाई यांना गुगलचे CEO म्हणून नियुक्त करण्यात आलेलं होतं. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. पहा, कधी कधी काही विद्यार्थी काय म्हणतात की सर तुमची स्पीड थोडीशी फास्ट होते. पहा आता अचानक काय झालं आहे, लाईट गेली आहे. लाईट गेल्यामुळे काय होतं, माझा जो काही लॅपटॉप आहे तो हार्डली जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं चालतो. तर त्याचा थोडासा बॅटरीचा इश्यू आहे. मग यावेळेस मला काय करावं लागतं, हे जे काही राहिलेले 3-4 प्रश्न आहेत ते खूप जास्त स्पीडने कव्हर करण्याचा मला प्रयत्न करावा लागतो. त्याचा थोडासा बॅटरीचा इश्यू आहे, 2-4 दिवसामध्ये सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. 9वा प्रश्न काय आहे, भारतीय संघाने 56व्या आंतरराष्ट्रीय रसायन जे काही शास्त्र आहे त्याच्या ऑलिम्पियाडमध्ये टिंबटिंब सुवर्ण, टिंबटिंब रौप्य आणि टिंबटिंब कांस्य पदक जिंकलेलं आहे. पहा प्रश्न सुद्धा कसा रचण्यात आलेला आहे. सिंपल गोष्ट सांगू, भारतीय संघाने 56वं जे काही आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड झालं त्याच्यामध्ये किती सुवर्ण, किती रौप्य आणि किती कांस्य पदक जिंकलेलं आहे, असा सोपा प्रश्न आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 1, 2, 1. म्हणजेच काय, 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य या ठिकाणी जिंकलेलं आहे. हे तिघही विशेष म्हणजे हे 2 आणि 1, 3 आणि 1, 4, चारीच्या चारी आपल्या महाराष्ट्रातील आहेत. लिहून घ्या, महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील देवेश भैयाने सुवर्णपदक पटकावलेलं आहे. मुंबईच्या अवनीश बन्सल आणि हैदराबादच्या हर्षिन पोसिना यांनी रौप्य पदक जिंकलं आहे आणि मुंबईचा कश्यप खंडेलवालने कांस्य पदक पटकावलेलं आहे. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, वर्ल्ड क्राफ्ट्स काउन्सिल इंटरनॅशनल कडून वर्ल्ड क्राफ्ट्स सिटी टॅग प्राप्त करणारे नवीनतम भारतीय शहर कोणते ठरलेले आहे? तर पर्याय क्रमांक सी, काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, जगातील पहिला थोरियम आधारित अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशामध्ये उभारला जाणार आहे? तर साधी गोष्ट आहे, अशा प्रकारचे कुठाने कोण करतं? पर्याय क्रमांक बी, सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन या देशामध्ये किंवा चीन या देशाच्या अंतर्गत जगातील पहिला थोरियम बेस्ड अणुऊर्जा प्रकल्प या ठिकाणी स्थापित केला जाणार आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची पोलाद मंत्रालयाच्या सचिवपदी, सेक्रेटरीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, चंद्रलाल दास असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी पोलाद मंत्रालयाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, मोस्ट कन्फ्युजिंग प्रश्न आहे. CP राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे कितवे राज्यपाल म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे किंवा त्यांनी शपथ घेतलेली आहे? 21वे, 22वे, 23वे की 24वे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं. दररोज 2च टास्क कंप्लीट करा, परंतु ती कंप्लीट केल्याशिवाय उठू नका. अशा प्रकारचं एक एम ठेवलं पाहिजे दररोजच्या दररोज 12 टास्क करू नका, 1-2च करा, परंतु ते कंप्लीट करा. क्लिअर? व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.